हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊजची फिटिंग करतावेळी काय काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपली ब्लाऊज फिटिंगची शिलाई एकदम सरळ येणार आणि आर्महोलमध्ये किंवा फिटिंगच्या बाजूला कुठेही झोल वगैरे नाही येणार. तर कशा पद्धतीने फिटिंग करायची ते बघू आपण. तर हे बघा, मी इथे दोन्ही पार्ट तयार करून घेतले आहे, मागचा आणि पुढचा. कटोरी ब्लाऊज आहे हा. इथे बघा, समोरचे दोन्ही पार्ट जोडून इथे पाइपिंग करून घेतली आहे मी. आता या पद्धतीने आपल्याला फिटिंग बाही जोडण्याच्या अगोदर आपल्याला या पद्धतीने ब्लाऊज आपल्याला सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि बघायचं आहे दोन्ही भाग आपले एकदम व्यवस्थित आहेत की नाही आर्महोलच्या साईडला. हे बघा, आता इथे समोरचा भाग इथे थोडा जास्त येत आहे वरच्या साईडला. आपण काय करतो तसं तिथे जोडून देतो, म्हणून इथे समोरच्या भागाला आर्महोलमध्ये रिंकल्स येतात. तर काय करायचं, आपल्याला बाही लावायच्या अगोदर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. ते बघा, इथे क्रॉसपट्टी आपली फिटिंगच्या साईडला 2 इंच आहे, तर इथे 2.25 इंच जास्त झाले आहे खाली, त्याच्यामुळं वरच्या साईडला इथे लूज पडत आहे आणि साईडचा भाग जो समोरचा भाग आहे तो जास्त येत आहे. तर यामुळे काय होते, आपण बाही जोडून घेतो आणि नंतर फिटिंग करून देतो जसे आहे तसेच. त्यामुळे आपल्याला समोरच्या भागामध्ये झोल येतो, म्हणजे आर्महोलमध्ये एकदम समोरच्या भागाला इथे फुगा दिसतो. तर हे बघा, त्या अगोदर आपल्याला काय करायचं, फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे इथे. ते बघा, छातीचा चौथा भाग इथे 10.25 इंच आहे आणि कमरेचा इथे चौथा भाग. हे बघा, मी इथे कमर मोजून घेते या पद्धतीने. तर आपल्याला ब्लाऊजची तयार जे ब्लाऊज आहे मापासाठी त्याची या पद्धतीने कमर मोजून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे 33 पॉईंट म्हणजे 34 पॉईंटला थोडं काही कमी येत आहे. तर आपल्याला 8.5 इंचाला एक लाईन कमी मार्किंग करायचं आहे. 8.5 इंचाला एक लाईन कमी. ते बघा, इथे फिटिंगची शिलाई एकदम सरळ दिसत आहे. तर या पद्धतीने पहिले आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. साईडला बघायचं आहे कमी जास्त एक्स्ट्राचं मार्जिन आहे का, जर असेल तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता बाही जोडता वेळी बघा काय करायचं आहे, बाही सेंटरमधून जोडून घ्यायची आपल्याला. तर त्या अगोदर इथे शोल्डरमध्ये काही कमी जास्त असेल तर आपल्याला एक सरळ रेषेत आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता समोरच्या भागासाठी मी इथे मार्किंग करून घेतलं आहे या पद्धतीने. हे बघा, तर आपल्याला समोरच्या भागाचा जो भाग आहे तो आपल्याला समोरच्या भागावर ठेवून व्यवस्थित सेंटरमध्ये इथे कट मारून घेतला आहे. तर मधोमध सेंटरला आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे बरोबर सेंटर पॉईंट ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि या पद्धतीने एकदम. तर हे बघा, एकदम इथे हलक्या हाताने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. खालचा भाग किंवा वरचा भाग, बाहीचा किंवा ब्लाऊजचा कोणताच भाग असा ओढून नाही घ्यायचा आपल्याला. ओढून घेतल्यामुळे काय होते, आपल्याला झोल येण्याची म्हणजे पूर्ण शक्यता असते की झोल येणारच. कारण हे सर्व आपले भाग तिरकसमध्ये कट होतात, तर ओढल्यानंतर ते अधिक लूज पडतात. त्यामुळे काय करायचं, कधीही ओढून लावायचं नाही बिलकुल. तर असं एकदम हलक्या हाताने आपल्याला दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहे. हे बघा, या पद्धतीने. बाहीला अगर थोडंसं कमी जास्त असेल साईडच्या फिटिंगच्या साईडला तर ते शिलाईमध्ये चाललं जाईल. का होते, कधी कधी कमी जास्त होते तर आपण काय करतो, ओढून बसून देतो. तर तसं नाही करायचं, त्याच्यामुळेच आपली फिटिंग बिघडून जाते. आता हे बघा, मी डबल शिलाई घेतली आहे दोन्ही भागाला. इथे या पद्धतीने बाही जोडून घेतली आहे. हे बघा, तर आता आपल्याला पहिले सरळ बाजूने दोन्ही सरळ बाजू ठेवायची आहे आणि एक कवर शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा, आता इथे या पद्धतीने. तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, फिटिंगची शिलाई सरळ काय येत नाही, तर हे याच्यामुळे येत नाही. आपण काय करतो, इथे दंडघेराचं माप टाकत नाही आणि बाही जोडून घेतो आणि नंतर मग जे वरच्या साईडला एकदम लूज पडते तर यामुळे पडतात. इथे बघा, 5.5 इंच दंडघेर आहे आणि आपण शिलाईसाठी 1.5 इंच खाली पूर्ण फिटिंगमध्ये 1.5 इंचच आहे. तर हा एवढा भाग आपण काटोकाट जर जोडून घेतला तर एवढा भाग अधिक ढिला पडणार, साईडला जास्त होणार आणि तो मग फिटिंगमध्ये आपला क्रॉस जाणार. तर
हे सुद्धा आपले जे आर्मोलचे जॉईंट आहेत ते आपल्याला वरच्या साईडला करून घ्यायचे आहे. आणि या पद्धतीने इथे आपल्याला दोन्ही भाग, हे सेंटर आहे ब्लाऊजचं, तर या सेंटरवर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. हे बघा इथे सेंटर आहे, तर हा भाग याच्यावर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे समोरचा आणि व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे. साईडला फिटिंगच्या साईडला एक्स्ट्रा असेल तर ते फिटिंगमध्ये शिलाईमध्ये चाललं जाणार, पण साईडला आपल्याला जास्त नको आहे. ते बघा दोन्ही भाग जोडून घेतले. आता हे बघा इथे थोडंसं कमी होत आहे, तर मी या पद्धतीने इथे दाबून घेत आहे, कारण ते फिटिंगमध्ये चाललं जाणार आहे. आता या पद्धतीने जे बी साईडचं एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला ब्लाऊज उलटी करून घ्यायचा आहे. हे बघा दोन्ही शिलाई एकदम व्यवस्थित आले आहे. आता आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे वरच्या साईडला, काटोकाट एकदम ब्लाऊज असं ओढून व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे आपल्याला. आणि नंतर आपल्याला फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा आता इथे दाबटीप देऊन झाली आहे. आता आपण फिटिंगसाठी मार्किंग करणार आहोत. तर त्या अगोदर इथे बघा आपल्याला आर्मोल राऊंड मोजून घ्यायचा आहे. तर कधी कधी काय होते, आर्मोल राऊंड आपला जास्त येतो कमी येतो, त्यामुळे पण आपल्या आर्मोलमध्ये झोल येतो. तर आपल्याला हा तयार ब्लाऊज आहे त्याचा आर्मोल मोजून घ्यायचा आहे किती आहे. तर हे बघा इथे 8.5 इंच येत आहे, तर आपला पण 8.5 इंच आला पाहिजे फिटिंग करून. तर आपण आता इथे बघा फिटिंगचं माप टाकून घेऊ. ते बघा फिटिंगचं छातीचा चौथा भाग आहे 9.25 इंच, व्यवस्थित आपल्याला तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. जास्त ओढायचंही नाही आणि एकदम लूजही नाही सोडायचं, व्यवस्थित पकडून घ्यायचे आपल्याला दोन्ही भाग. आता इथे बघा सेंटरला आहे खालच्या साईडचा पण भाग, पाठीमागचा आणि समोरचा भाग. ते बघा 8.5 इंचाला एक लाईन कमी मी इथे मार्किंग करून घेतलं आहे. आणि इथे पहिले आपल्याला इथपर्यंत शिलाई आणून इथे आपल्याला अधिक आता बाहीसाठी दंडघेराचं माप टाकायचं आहे, जे की आहे 5.5 इंच. ते बघा कशी शिलाई एकदम सरळ आली आहे. या पद्धतीने शिलाई, ब्लाऊजची फिटिंगची शिलाई सरळ आली तर आपल्या ब्लाऊजमध्ये झोल येणारच नाही. तर या प्रकारे तुम्ही पण फिटिंग करा. हे बघा एकदम शिलाई सरळ आली आहे. तर आता साईडला 1.5 इंचाच्या अधिक 2 शिलाई मारून घेत आहे मी. तर हे बघा किती एकदम सरळ रेषेत शिलाई आल्या आहे आपल्या. तर आता आपण ब्लाऊज सरळ करून घेऊ आणि बघून घेऊया की आर्मोल राऊंड किती आला आहे आपला चेक करून. ते बघा सरळ आली आहे आपली ब्लाऊज फिटिंगची शिलाई. तर तुम्ही पण या पद्धतीनेच करा. ब्लाऊज बाहीचं माप आपल्याला बिलकुल घ्यायचं विसरायचं नाही दंडघेराचं, त्यामुळेच आपली फिटिंगची शिलाई क्रॉस जाते. तर आता इथे बघा दंडघेर मोजून घेऊया, सॉरी आर्मोलचं राऊंड. ते बघा इथे बरोबर 8.5 इंच आलेलं आहे. ते या पद्धतीने ब्लाऊज फिटिंग करा, नक्की ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित बसणार. कटिंग आपण व्यवस्थित करतो आणि फिटिंगच्या वेळेस अशा काही चुका झाल्या तर ब्लाऊज फिटिंग आणि फिनिशिंगमध्ये पूर्ण बिघाड होते. हे बघा या पद्धतीने ब्लाऊज पूर्ण तयार झाला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.